सूचना असणार आहे. DRS तुम्ही घेऊ शकतात, पण DRS घ्यायचे हे देखील सेकंद असेल. तुम्हाला 30 सेकंदाच्या आत 10 ते 12 सेकंदाच्या आत तुम्हाला DRS घेणं गरजेचं आहे. जर 10-12 सेकंद होऊन गेलेत तर तुम्हाला DRS घेता येणार नाही. त्यामुळे अंपायर देखील लक्ष ठेवा, 10 ते 12 सेकंद मध्ये DRS घेणं गरजेचं आहे. जर DRS 10 ते 12 सेकंद मध्ये तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. एकदा अनसक्सेसफुल रिव्ह्यू झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू भेटणार नाही. अंपायर जर कॉल असेल रिव्ह्यू साठी तर तुम्ही घेऊ शकता, ते अंपायरच्या मनावरती असणार आहे. चला, सर्वांना मित्रपरिवाराला विनंती की आपण थोडंसं समोरनं साईडला हटायचं, कारण की लगेच सामना आपण सुरू करणार आहोत. इथे सुपरस्टार वाघाव संघ प्रथम टॉस जिंकून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी तो सासवड आलोक इलेव्हन या संघाला. उलट आलोक राजपूत यांचा संघ आहे. सासवड हा संघ. आज पाहूया पहिल्या मॅच मध्ये कोण कोणावरती मात देताना पाहायला भेटतोय. दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आत उतरताना पाहायला भेटतोय. वाघाव संघाकडनं देखील पाहायला गेलं एक गाव एक टीम. मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर एक गाव एक टीम ही पहिली लढत आहे. आणि या पहिल्या लढतीमध्ये कोण आपलं वर्चस्व गाजवतोय पंकज. दोन्ही टीमला विनंती आहे, जर चेंडू आत गेला म्हणजे स्टंपच्या पाठीमागे गेला तर डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव इथं भेटणार आहे. झाडाला लागून जर कॅच पकडला तर नॉट आउट असणार आहे. धावा पूर्ण करायचे. बाहेर गेल्यावर एक धाव. झाडाला लागून जर कॅच पकडला तर नॉट आउट आहे. पळून धावा पूर्ण करायचे. जर बाहेर जाऊन आत चेंडू आला झाडाला लागून तर पळून धावा आहेत. आणि चेंडू कधीही हरवू द्या, चेंडू मैदानाच्या आत नवीन भेटणार आहे. त्यामुळे भरपूर चेंडू आणलेले आहेत. चेंडू पुरवठा भरपूर आहे, त्यामुळे तुम्ही किती मारा चेंडू नवीन भेटणार आहे. आयोजनकडनं सूचना आहे. तर स्ट्राईक वरती ओम. ओहो, पहिला भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. चेंडू येतोय डॉट. मातीचा विकेट भरपूर पिंपरी चिंचवड मध्ये कमी हे विकेट पाहायला भेटणार आहेत, पण पूर्णपणे इथं गोलंदाज या विकेटचा पूर्णपणे वापर करताना पाहायला भेटत. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण विकेट जर पाहिलं गेलं तर ओलावा आहे विकेट वरती, त्यामुळे मदत होऊ शकते.
ओहो, परत एकदा बॅटीची काढा इथं पॉईंटच्या दिशेने फटका खेळून काढलाय तिथं खेळाडू त्यांना ते एक धाव इथं प्राप्त करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय डेंजर झोन मध्ये फलंदाज, पण कलेक्शन थोडासा खराब. इथं जीवनदान भेटतोय. मला वाटतं जर चेंडू हातात आला असतं विकेट किपरच्या तर छायाचित्र वेगळे दिसले असते. फलंदाज इथं 2 धावा प्राप्त करताना पाहायला भेटतोय. अकाउंट ओपन होतोय 2 धावांनी. 2 धावाच्या साह्याने श्री गणेशा होतोय. कार्तिक गोलंदाजी मार्क वरती. हो, परत एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. 3 धावा धावफलकावरती. कार्तिक इथं गोलंदाजी मार्क पडते. 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत बनवलेत. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, असे 3 धावा धावफलकावरती. हो, परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. खेळाडू डाऊन द बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो तो पहिला. चला, अंपायर नोंद घ्यायची. अर्षद भाई आणि पंकज, मला वाटतं 2 अंपायर आहेत. दुसरे धाव जर विकेटवर न पळाला तर 1 रन शॉर्ट असणार आहे. म्हणजे नॉन स्ट्राईक वरचा खेळाडू जर दुसरे धाव स्ट्राईक वरचा खेळाडू जर दुसरे धाव पिच वर पळाला तर दोघं पण, तर 1 धाव इथं शॉर्ट असणार आहे. 1 मिनिट मॅच थांबवायची सर. चला, चालू करा सामना. चला, ह्याच्यानंतरचा होणारा सामना काल भैरवनाथ त्याच्या विरोधात संकल्प 11. लगेच आपण इथे नाणेफेकीचा कौल करणार आहे 1 इनिंग नंतर. तर लक्ष, दोन्ही संघनायकाला विनंती की आपण लगेच टॉस साठी यायचंय. कार्तिक गोलंदाजी मार्क वरती, जर्सी क्रमांक 11. SS लाईव्ह वरती इथं पुन्हा तुम्ही लाईव्ह मॅच पाहतात स्क्रीन वरती. SSS बॅटर मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी जर पाहायला गेलं तर शुभम. हो हो, परत एकदा चेंज ऑफ पेस. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू होता. अगदी फुल चेंडू टाकण्यात यशस्वी होताना पाहायला भेटतो. जड मध्ये इथं चेंडू टाकण्यात यशस्वी होता. पंचांचा इशारा येतो ओव्हर समाप्तीचा. एका ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 4 धावा. 3 धावा, 1 फलंदाज बाद. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि 2 बॅक टू बॅक चेंडू येतो डॉट. कार्तिक, मोहम्मद शमी जो जर्सी क्रमांक घालून मैदानाच्या आत उतरायचं 11. तसेच इथं मैदानाच्या आत देखील इथं कार्तिक 11 क्रमांक जर्सी घालून मैदानाच्या आत उतरला आणि मोहम्मद शमी सारखीच गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय.
आकाश नवले गोलंदाजी मार्कवरची, जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या आत. एव्ही डिव्हिलियर्स याचा देखील जर्सी क्रमांक 17 आहे. पण आज इथं सर्व टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार मैदानाच्या आत वाहगावचे गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. हो, परत एकदा पॉइंटच्या दिशेने खेचून काढला, स्लाइस केला होता इथं डिक्लेअर झोन मध्ये. इथं चला, भिंतीवरती जे आहेत विनंती आहे थोडस वरती बसा तुम्ही. प्रेक्षकांना विनंती, आपण भिंतीवरती जे बसलात आपण थोडं वरच्या बाजूला बसायचं किंवा समोर स्टेडियम आहे तिथे येऊन बसा. हो हो, परत एकदा टाकला चेंडू, स्क्वेअर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू येतोय वाईट. प्रेक्षकांना विनंती होते, मागे बेंचवर बसले प्रेक्षक पुढे पडवून मध्ये बसला तर बाहेर ग्राउंडच्या बेंचवर बसलेले प्रेक्षक जरा सहकार्य करा, समोरच्या पडवून मध्ये बसा. हो हो, परत एकदा चेंज ऑफ पेस. अगदी प्रत्येक चेंडूवरती वेगळे वेगळे प्रश्न इथं फलंदाजाला विचारताना पाहायला भेटत आहेत. कार्तिकने देखील चांगली गोलंदाजी केली होती, पण जर इथं पाहायला गेलं तर गोलंदाज आकाश इथं प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करताना पाहायला भेटतोय. हो, परत एकदा इथं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, इथं फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. आलोक 11 या संघाला. काय गोलंदाजी करतात, अगदी छोटस ग्राउंड आहे, असं वाटतं की 6 षटकामध्ये इथं धावा जास्त बनवताना पाहायला भेटत. बॅट आणि चेंडूचा सध्याला संपर्क होत नाही. फलंदाज इथं शुभम होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो आलोक 11 या संघाला दुसरा. अभिषेक न्यू बॅटर मैदानाच्या आत. अभिषेक पाटणकर आपण पाहत आहोत स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलो. परत एकदा खोदून काढलाय चेंडू, अगदी जडमणी टाकला होता, पाय आणि चेंडूच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. आणि या विकेटवरती जर तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना जर गोलंदाजाला जर वाचायचं असेल तर तुमच्यापाशी व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेवढं वाईड यॉर्कर टाकण्यात इथे यशस्वी ठरतात तर नक्कीच तुमचं भविष्य हे देखील सुंदर असू शकतो गोलंदाजी करताना. हो, परत एकदा इथं खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला जडमध्ये चेंडू टाकला होता, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. तिथं खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. स्कोर कार्ड वरती 7 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त झाली. थोडस लेट इथं टेक्निकल इश्यू येताना पाहायला भेटतो लाईव्ह स्कोरिंगला. तोपर्यंत धाव संख्येवरती जर पाहिलं गेलं तर आलोक 11 सासवड या संघाचा स्कोर झालेला आहे तो 8 धावा, 2 फलंदाज बाद. पुरंदर तालुक्यामधला एक संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खेड तालुक्यामधला एक संघ आहे. 2 तालुके एकमेकाच्या विरोधात इथे खेळताना पाहायला भेटत. पण तालुक्याचे संघ नाही, हे ग्रामीणचे संघ आहेत. एक गाव एक टीम. एक संघ आहे सासवडचा, दुसरा संघ आहे वाघगावचा. एक संघ आहे सासवड पुरंदरचा, तर एक दुसरा संघ आहे वहागाव खेडचा. तर सध्याला जर पाहिलं गेलं तर इथं आघाडीवरती सध्याला वहागाव आहे. काकी गोलंदाजी खूप सुंदर सुरू आहे. ओ कार्तिक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, शूट जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. या स्पर्धेतला पहिला षटकार खेचतोय ओमच्या बॅटवरनं. लांब 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 षटकार, 6 धावा. चेंडू आता पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट पिन त्याच्या बॅट मधून येताना पाहायला भेटतोय. ओम स्ट्राईक वरती. ओ वेगाने टाकला, फुल टॉस चेंडू होता, खराब चेंडू. इथं ऑन साइडला फटका खेळाला बॅटनी. तिथं खेळाडू अवेलेबल आहे. 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. 9 धावा 15 धावा धाव फलकावरती.
कार्तिक ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केले होते, या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. 15 धावा धावफलकावरती. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 8 होते, 2 ओव्हरमध्ये 8 होते, मग या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केलेत आतापर्यंत कार्तिकने. म्हणजे पहिले शॉर्ट पिच चेंडू अगदी पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघताना पाहायला भेटतोय. ही तर पंच थोडा निराश असेल नॉन स्ट्राईक वरचा खेळाडू कारण की अपील करताना पाहायला भेटत. पण सर्वात जास्त जर क्रिकेटमध्ये कोणावरती जर निराश होत असेल तर ते अंपायर आहेत. मित्रा डेंजर बसले मित्रा. जे प्रेक्षक आहेत बेंच वरती बसलेत, विनंती की आपण थोडस भिंतीच्या वरती बसा, कुठलाही अडथळा येऊ देऊ नका की स्पर्धा सुंदर आहे तुमच्यासाठी जे पूर्णपणे आयोजन केलेले, त्यामुळे आनंद घ्या मॅचचा, पण भिंतीच्या वरती बसून. हो, परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू एकदम शरीर मारा होताना पाहायला भेटतोय. तिथं एक बाईकच्या स्वरूपामध्ये मला वाटतं एक धाव इथं भेटताना पाहायला भेटत. बाईज एका बॅटीने सर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटताना पाहायला भेटत डिक्लेअर झोन मध्ये. कार्तिक पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. वेगाने टाकलेला परत एकदा चेंडू ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत फटका फसलेला आहे, खेळाडू डाऊन द बॉल. ही ते दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडतोय फलंदाज अभिषेक पाटणकर होतो बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 3रा. कार्तिक प्रत्येक चेंडू वरती इथं वॉर करताना पाहायला भेटतो समोरच्या फलंदाजाच्या विरोधात. अगदी भन्नाट वेगाने चेंडू इथं टाकण्यात यशस्वी होतोय. दुसरा फलंदाज इथे बाद करण्यात यशस्वी होतो जो कार्तिक. कुणाल न्यू बॅटर मैदानाच्या 5व्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा चेंज ऑफ पेस, अगदी सुंदर गोलंदाजी इथं करताना पाहायला भेटत. कार्तिक नवले यांच्याकडनं जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केलेत, 2 फलंदाज बाद केलेत. आपला कोटा इथं संपवताना पाहायला भेटतोय. आपला स्पेल इथं संपवलेला आहे कार्तिकने. 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 16 धावा, 3 फलंदाज बाद. आलोक 11 पुरंदर हा संघ. न्यू गोलंदाज मैदानाच्या आत प्रशांत दी 30 सर्कल पासून रनअप आहे. ती डावखोर गोलंदाज. ओहो, परत एकदा कुडलेवरनं चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला भेटत. अँगल इथं चेंडू बाहेर निघतोय, यष्टिरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतोय डॉट. शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता, परत एकदा चेंडू बाहेर निघतोय, अगदी यष्टिरक्षाचा वेध घेतो. डॉट वरती डॉट चेंडू असं समीकरण पाहायला भेटतोय. जर इंडियन क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त डॉट चेंडू टाकणारा जर गोलंदाज जर पाहिलं गेलं तर डोमेस्टिक मध्ये किंवा इंटरनॅशनल मध्ये अवेश खान आहे. आणि सर्वोत्तम गोलंदाज डॉट टाकण्यामध्ये जर पाहिलं गेलं तर भुवनेश्वर कुमार, त्याने देखील 500 चेंडू डॉट टाकले होतो. सुंदर फटका पायदलाच्या आत कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. डीप कव्हर्सला चेंडू जातोय सीमारेषा पार. हा इनिंग मधला येतोय पहिला चौकार. 20 धावा धावफलकावरती. पण एकदा आडव्या बॅटीने खेळाय तिथं खेळाडू तर अवेलेबल आहे. 1 धाव इथं प्राप्त करतोय.
ओम याच्या बॅटवरती सध्याला जर चेंडू संपर्क होत आहे, पण जर दुसरे फलंदाज जर पाहिले गेले तर स्ट्रगल करताना पाहायला भेटत या विकेटवरती. मातीचं विकेट आहे. अगदी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर पाहिलं गेलं तर सिमेंट विकेटवरती जास्त स्पर्धा होतात, पण या आयोजकांचं देखील इथं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की माती विकेटवरती ही स्पर्धा खेळायचा यांनी निर्णय घेतलेला आणि अगदी गोलंदाजाला पूर्णपणे इथं पिचची मदत भेटायला पाहायला भेटत. सुंदर गोलंदाजी. ओहो, परत एकदा इथं घर 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 फिरताना पाहायला भेटतो. चेंडू चेंडू येतो डॉट. चला, दोन्ही अंपायरने नोंद घ्यायचे. विकेट वरती जर खेळाडू पळाला दोन्ही फलंदाज, तर तुम्हाला खेळाडूला दंडित करताना पाहायला भेटणार आहे, कारण की इथे जर विकेटवरनं तुम्ही पळाला तर एक धाव शॉट इथे द्यायची. त्यामुळे विनंती आहे दोन्ही अंपायर इथे लक्ष द्या. दिनेश नवले गोलंदाजी मार्क वरती. ओमकार ओपनिंग पासून तंबू ठोकून फलंदाजी करतोय मैदानाच्या आत स्ट्राईक वरती. हो, परत एकदा चेंडू इथं यष्टीरक्षाचा वेध घेताना पाहिलं. चेंडू येतो डॉट. सध्याला जर पाहिलं गेलं तर विकेट किपरला खूप बिझी ठेवलेलं आहे या इनिंग मध्ये. इथं संघर्ष करताना पाहायला भेटत. अगदी मातीचा विकेट आहे. चेंडू जास्त इथं फिरताना पाहायला भेटत, पण या फिरकीच्या जाळ्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. जर पाहिलं गेलं तर सासवड 11 या सगळं परफेक्ट बॉल ऑफ द बॅट. स्वीट पण बॅट मधनं चेंडू जातोय मिड विकेटची सीमारेषा फोडून तोडून चिरून षटकार. 6 धावा. काय फटका खेळतो बघा. ओमला स्ट्राईक वरती येणं गरजेचं. जर तुम्ही पाहिलं गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा IPL मध्ये जो फलंदाज सेट असतो तर त्याला जास्त करून स्ट्राईक वरती आणण्याचं काम नॉन स्ट्राईकचा फलंदाजावर होतो. पण जर या इनिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर ओमला जास्त स्ट्राईक वरती आणलं नाहीये. नॉन स्ट्राईक वरती तो जास्त थांबला, पण जेव्हा जेव्हा तो स्ट्राईक वरती आला तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या संघासाठी धावा बनवताना पाहायला भेटलेत. या इनिंग मध्ये 13 चेंडू वरती 23 धावा बनवलेत आतापर्यंत. ओम ओपनिंग पासून फलंदाजी करतोय. शेवटचं षटक पुढच्या 4 चेंडूवरती किती धावा बनवतोय पाहूया. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू पंच इथं दंडित करताना पाहायला भेटतो. नो बॉल. नो बॉल. इथं अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. या स्पर्धामधला पहिला नो बॉल. आउट कसं रनआउट ना. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओम बाद झालाय. हा फ्री हिट चेंडू आता असेल पुढचा. नो बॉल होता. अंपायर हर्षद इथं मुख्य अंपायरच्या भूमिकामध्ये आहेत. मुख्य पंच आहेत स्क्वेअर लेग पंच पंकज. हे 2 अंपायर्स इथे मैदानाच्या आत अवेलेबल आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आत अभि बोडके अभि बोडके न्यू बॅटर मैदानाच्या आत जर पाहिलं गेलं तर स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजी करण्यासाठी आलाय. उघडे डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सकाळच्या 17 मध्ये तुमची जर झोप झाली नसेल तर नक्कीच तुम्ही थोडेसे डोळे उघडून पहा, कारण की हे चेंडू वरती फ्री हिट असणार आहे. पूर्णपणे इथं आरक्षण भेटणार आहे फलंदाजाला. हो, परत एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही तो फलंदाज होतो बॅट. सॅक्रिफाईस विकेट इथं अभिच्या स्वरूपामध्ये पडताना पाहायला भेटतो. धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. आलोक 11 सासवड पुरंदर या संघाला. 5 षटकाची मॅच आहे. विकेट पूर्णपणे सकाळच्या 17 मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता ते वावगाव संघ खेड या संघाने, आणि अगदी योग्य डिसिजन इथं होताना पाहायला भेटतो. संघनायकांनी देखील चांगलं इथे विकेटचा पूर्णपणे अभ्यास करूनच मला वाटतं क्षेत्ररक्षण करण्याचा इथं निर्णय घेतला होता, कारण की सकाळचा सत्र होता. थोडंसं ओलावा होता विकेटवरती. मॉइश्चर रात्री पडला होता. ड्यूचा इफेक्ट या मातीवरती पडला होता, कारण की सकाळच्या सत्रामध्ये किरण आणि त्यांची टीम पूर्णपणे विकास सर देखील होते, विकास पावडे.
सांगत होते की मॉइश्चर आहेत विकेटवरती, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये इथं धावा बनवणं इथं खूप अवघड जाणार आहे. संघर्ष करावा लागेल फलंदाजाला. पंचांचा इशारा होतोय स्वैर मारा, वाईट चेंडू. दुपारचं जसं सत्र होईल म्हणजे 1-2च्या नंतर इथं धावा परत एकदा बनताना पाहायला भेटणार आहे. परत एकदा गोलंदाजी मार्ग वरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होता तो दिनेश. शेवटचे 2 चेंडू. ओ परत एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. डॉट चेंडू हे खूप बॅकफुट वरती घेऊन जाताना पाहायला भेटतो तो सासवड या संघाला. अलोक 11 सासवड. लास्ट बॉल. हो परत एकदा पुढे येऊन पाऊलाचा वापर करताना पाहायला भेटतो. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू लॉगॉनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. हा येतोय षटकार. 6 धावा. शेवट गोल होताना पाहायला भेटतो तो सासवड या संघाचं. जर पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूवरती अगदी पावलाचा वापर करताना पुढे येऊन सरसावत फटका खेळाय सुरू आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काळ भैरवनाथ आणि संकल्प 11 शिरूर दोन्ही संघाला विनंती की आपण लगेच टॉस साठी यायचंय. पक्की पक्की मॅन. ओके सर. चला टीम ला सूचना आहे की बॉल चेक करायचा नाही. जो बॉल तुमच्या हातात पोहोचेल त्याच बॉलने तुम्हाला खेळावे लागेल. चला टॉस साठी आपण दोन्ही संघ निघालेत. शिरूर आणि काळ भैरवनाथ संघ आपण लगेच यायचे. संघ नायक आहे तर मी विनंती करतो की गणेश तातील पाटील सरांना की आपण आपल्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करूया. चला कॅमेरामॅन आपण इथं फोकस करायचं समालोचन कक्षामध्ये. दोन संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. एकाकडे असणार आहे संकल्प 11 शिरूर. आपण अनेक स्पर्धांमध्ये या संघाला खेळताना पाहायला भेटणार आहे. टाटा इट्स कॉल. इथे आपण टॉस जिंकलेला आहे सर. मारुंजी संघ मला वाटतं काळ भैरवनाथ संघ आपण मारुंजीवरनं आला त्या स्पर्धा खेळण्यासाठी. प्रथम टॉस जिंकून आपलं क्षेत्ररक्षण करताना पहिला सामना आहे. उन्हाचा तडाखा जर पाहिला असेल विकेट थोडासा स्लो होता पण इथे पहिले धावा किती बनवणार आहेत तुम्ही? चला सर मी प्रथम टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असतं? नक्कीच आम्ही प्रथमतः टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कारण की सकाळचं सत्र आहे त्यामध्ये जरा पिचमध्ये मौचर असतं त्यामुळं सुरुवातीला रन
म्हणजे झाले असते नसते झाले, पण चेसिंगला अवघड गेलं असतं. त्यामुळं आम्ही सर्वप्रथम आहे ना क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर बेस्ट ऑफ लक. आपण परत एकदा पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला तुमच्या सोबत जोडूया. तोपर्यंत जाऊया दुसरा इनिंग मध्ये. आपण जर पाहिलं तर दोन बॅटर मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक वरती बॅटर बॉलर्स नेम काय? प्रमोद. गोलंदाजी मार्क वरती प्रमोद. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर योगेशने सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय. इथे 36 धावांचा पाठलाग करताना दोन बॅटर मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश होतोय प्रमोदच्या विरोधात. हो, परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू अगदी यष्टीरक्षाचा वेध घेतो. चेंडू येतो डॉट. डावखोर गोलंदाजाचा जास्त करून टेनिस क्रिकेटमध्ये वापर होताना पाहायला भेटतोय. आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या इनिंग मध्ये एक गोलंदाज डावखोर जो गोलंदाजी करत होता, सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी देखील. आता जर पाहिलं तर दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. कार्तिक याने चांगली गोलंदाजी केली होती, तोच पॅटर्न स्ट्राईक वरती आहे. अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी हा देखील खेळाडू प्रसिद्ध आहे. वहागावचा सुपरस्टार मैदानाच्या आतच नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं तर कार्तिक नवले. आपण आकाश नवलेला पाहिलंय गोलंदाजी करताना. आता कार्तिक नवले हा फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. प्रमोद डाऊन द बॉल. देखर व्हेरी गुड कॅच. फॉलो थ्रू मध्ये इथं कॅच पकडतोय फलंदाज. होतो बाद. धक्का क्रमांक लागतोय तो बैला. ट्रिपल एस वरती आपण पूर्ण ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहोत. सुंदर क्वालिटी दर्जाचं आहे लाईट युट्यूब चॅनल. अगदी चेंडूला फॉलो थ्रू मध्ये फॉलो करताना पाहायला भेटते सर्व कॅमेरामॅन. विनंती आहे प्रेक्षक लोकांना, विनंती आहे एकतर ते पवेलियन मध्ये या. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. अडफ्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. चेंडू तिथं झाडाला स्पर्श होताना पाहायला भेटतोय. नैसर्गिक अडथळा असं म्हणता येईल. डिक्लेअर झोन मध्ये इथं चेंडू जातोय. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. अनिल सर कदम त्यांना बाहेर काढा. ए सागर दादा बाहेर हो. अरे उग तू तू क्रिकेटर आहे, तू असली लपडी करतो का? ओ सर, ओ ड्रम पसले सर. ऐ ओ पाण्याच्या टाकी बसले, उठा ना. बाहेर वा बाहेर. बाहेर वा बाहेर.
अभिषेक पाटणकर गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 9 धावा धावफलकावरती. तर पाहिलं गेलं तर एक फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत आकाश नवले ब्रदर्स मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. कार्तिक नवले आणि आकाश नवले हे दोन बॅटर मैदानाच्या आत. डावकर आणि उजवा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे सध्याला. जर सुरू मैदानाच्या आत जर पाहायला गेलं तर संघर्ष करावा लागेल, का की सोपं नाही या ग्राउंडवरती धावा बनवणं. धावाचा पाठला करताना जर पाहायला गेलं तर तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावरती. हो, परत एकदा बिगिट केलाय. चेंडू आकाशात, फटका फसलेला आहे. प्रमोद डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. कार्तिक नवले इथं बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय तो वहागाव खेड संघाला दुसरा. सध्याला संघ अडचणीत आहे असं म्हणता येईल, कारण की दोन ओपनर फलंदाज इथं डगआउटच्या तंबूच्या आसराने भरताना पाहायला भेटतोय. आता मिडल ऑर्डरचे फलंदाज पाहूया कशी फलंदाजी करतोय. आकाशने आतापर्यंत जर पाहिलं तर एकही चेंडूचा फेस केलेला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आत 2 चेंडूचा सामना केलाय. एक षटकार, एक डिक्लेअर झोन मध्ये इथं 7 धावा बनवले होते. तर न्यू बॅटर मैदानाच्या 4थ्या क्रमांकाला जर पाहिलं गेलं तर ओमकार कार्तिक नवलेचे मोठे बंधू. आताच कार्तिक बाद झाला. आपण पाहिलं असं भारतीय संघाकडनं देखील ICC 2020 फायनल मध्ये युसुफ पठाण आणि इरफान पठाण हे फायनल मध्ये खेळले होते. आज जर पाहिलं गेलं तर नवले ब्रदर्स हे मैदानाच्या आत खेळताना पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवरती स्टेअर केला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत इथं 2 धावा इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. खेळपट्टीवरती सुंदर इथं धाव पूर्ण करताना पाहायला भेटत. 11 धावा धावफलकावरती. 11 शुभ आकडा आहे मला वाटतं वहागाव खेड संघाचे खेळाडू कार्तिक नवलेचा. 11 धावा. स्क्वेअर मारा होताना पाहायला भेटतोय. इथं अभिषेक पाटणकर इथं वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आता दुसऱ्या दिशेने चेंडू इथं हाताळताना पाहिलं होतं. चेंज ऑफ पेस परत एकदा मैदानाच्या आत. इथे चेंडू येतोय डॉट. तुम्हाला एक्स्ट्रा धावापासून थोडस लांब जावं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर एक्स्ट्रा धावा कमी खर्चलेत तर तुमचा संघ परत एकदा पुनरागमन करू शकतो. ओपनरला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. विकेट कीपर डाऊन द बॉल. इथं कॅच पकडतोय फलंदाज ओमकार नवले देखील होते बाद. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. इथं तू चल मैं आया. आता सध्याला अशी परिस्थिती सुरू आहे वापगाव खेड या संघाची. इथं विकेट घेणं गरजेचं होतं. तसंच इथं अभिषेक पाटणकर ब्रेक थ्रू इथं दिलं त्याला पाहायला भेटत. विकेट टिकर गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथं संघनायकाने प्राचीन केलंय आणि त्याच भूमिकावरती सुंदर इथं गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. हे बॅटर मैदानाच्या आज जर पाहिलं गेलं तर 5व्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलाय तो सुशांत. सध्याला रणनीती शांत आहे, इथं अशांत करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मैदानाच्या आत संघनायकाने सुशांत पाठवलेला आहे. पाहूया सुशांत या शांत रणनीतीला इथं अशांत करतोय का. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा बनवले होते, पण दुसऱ्या ओव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे धावा थांबवण्यात यशस्वी झाला तो अभिषेक पाटणकर. मंडळाचे आधारस्तंभ स्तंभ समीर गाडगे पाटील यांचं आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परत एकदा आडव्या बॅटिंग खेळला. स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू अवेलेबल नाही येत. इथं कॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू. इथं दुसऱ्याचा कॉल दिलाय खेळपट्टीवरती. डेंजर झोन मध्ये होता फलंदाज. फेकी उस्तरतो पण तिथं 2 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. परत एकदा चेंज ऑफ पेस. फ्लाइटेड डिलिव्हरी होती अगदी त्याला पाहायला भेटतो. चेंडू पडला तसंच बाहेर निघताना पाहायला भेटतो. चेंडू येतोय डॉट. इथं षटक संपले. 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 14 धावा. 3 फलंदाज बाद. अभिषेक पाटणकरने फक्त 5 धावा खर्च केले. 2 फलंदाज बाद केले दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
इथं जास्त धावा बनवण्याचा प्लॅन ए इथं फेल होताना पाहायला भेटतो वहागाव खेड या संघाचं जर पाहिलं गेलं तर. आणि आता त्यांना जर पाहिजे तर प्लॅन बी अनुसार इथं काम करावं लागेल. आता प्लॅन बी मध्ये कोण फलंदाज इथं आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो का मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर सासवड संघ हे हॅवी होतो का, पकड मजबूत करतो का या ओव्हरमध्ये. कारण की हे ओव्हरमध्ये पूर्ण या मॅचचं सामन्याचं पूर्ण इथं छायाचित्र असणार आहे. पूर्ण ओव्हरवरती निर्धार असं नाही का की गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं गेलं तर गोलंदाज नाव कळवा. अभिषेक बॉलर्स नेम अथर्व. गोलंदाजी मार्कवरती अथर्व. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धाचा नियम आहे. कंपल्सरी चेस तुम्हाला करावंच लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 36 धावा बनवायचेच आहे जर जिंकायचं असेल तर. कुठले पॉइंट आपण डिवाइड करणार आहोत, सुपर ओव्हर होणार नाही, बोल्ड आउट होणार नाही, कंपल्सरी चेस आहे. परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. अभिषेक थोडासा लांब, एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. हाफ चान्स होता, हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. इथे जर कॅच पकडला असता, अभिषेकने चेंडूवरती आला असता तर नक्कीच परत एकदा जरा अडचणीत मध्ये आला असता संघ वहागाव खेड हा संघ. अथर्व परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हो फुरेलचे चेंडू, हो परत एकदा इथं कॅच ड्रॉप. कवसला खेळलेला होता फटका, तिथं कॅच ड्रॉप होताना पाहायला पडतं. चुकी मैदानाच्या आत प्रमोद यांच्याकडनं होताना पाहिलं. हो परत एकदा फेक ही देखील खराब. इथं खराब क्षेत्ररक्षण. हे चुका तुम्हाला पराभवच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. का की तिथं चान्स होता प्रमोदचा, तिथं चान्स स्टार्ट त्यांनी घेतलं नव्हतं आणि ते स्टार्टमुळे ते जागेवरती उभा राहिला. चेंडू अगदी समोरच्या दिशेने पडला आणि कॅच इथं ड्रॉप होताना पाहायला भेटतं. जीवनदान भेटतं फलंदाजाला आणि ते जीवनदान किती महागत ठरू शकतो तुमच्या विरोधात येणारा काळ तुम्हाला नक्कीच सांगेन. हो परत एकदा इथं आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फुल टॉस चेंडू होता, अगदी इथे वेगाने मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू येतोय डॉट. अठरा धावा धावपलकावरती अजून जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 18 बनलेत, अजून 18 बनवायचे आहेत. हो परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्लॉक हिट, तिथं शरीर मारा होताना पाहायला मिळतो. चेंडू येतोय, सिंगल धाव. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय. 19 धावा धावपलकावरती. असं वाटत होतं की 30 चेंडू मध्ये 36 धावा बनवताना बिगिट केलाय. परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय कव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. या इनिंग मधला येतोय दुसरा षटकार. पंचवीस धावा धावपलकावरती सुशांत इथं आशांत करताना पाहायला भेटतो समोरच्या संघाला. कारण की जर पाहिलं गेलं तर सुशांत जेव्हा आला होता तेव्हा रणगती थांबली होती, रन थांबले होते. सिंगल डबल वरती भर होताना पाहायला भेट. अँड मोकळ्या शेर येऊन एक मोठा फटका सुशांतच्या बॅट मध्ये येताना पाहायला भेटतोय. लांबलचक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला स्ट्राईक फटका अगदी चेंडूवरती जाऊन मिडल करताना पाहायला भेटतोय. फुल लेंथ चेंडू होता, पाय पुढे काढून आडव्या बॅटनी खेळलाय. अभिषेक आपल्या कोट्यातला दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होते. 2 फलंदाज बाद केले होते.
26 धावा धाव फलकावरती. विकेट करायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत. अभिषेक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच, फलंदाज होतं बाद. सुशांत जो सेट होता तो देखील बाद होताना पाहायला भेटतोय. जो बॅट बरोबर बॉल बरोबर चेंडू संपर्क करत होता तो देखील बाद होताना पाहायला भेटतोय. अभिषेक इथं विकेट टेकर गोलंदाज, इथं परत एकदा विकेट इथं प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी. धक्का क्रमांक लागताना पाहायला भेटतोय तो चौथा. आता पाहूया न्यू बॅटर ड्रेसिंग रूम मधनं कोण येतोय. सुशांतचा भाऊ प्रशांत मैदानाच्या आत. लट या संघामध्ये जर पाहिलं गेलं तर वावगाव खेड म्हणजे जास्त बंधूच आहेत, कारण की नवले बंधू पाहिले आपण. आता जर पाहिलं गेलं तर बोहीर बंधू मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतात. एक बंधू डागआउटच्या दिशेने परतला, आता दुसरा बंधू आपल्या संघाला इथे विजय देण्यासाठी मैदानाच्या आत येताना पाहायला भेटतोय. 6व्या क्रमांकाला पाहूया सुशांत नंतर प्रशांत कशी बॅटिंग करतोय. 7 चेंडूचा सामना केला आकाशने, 10 धावा बनवलेत. नॉन स्ट्राईक वरती हो, परत एकदा फुल टॉस चेंडू, त्याचा खराब चेंडूचा फायदा उचलताना आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे जर डायरेक्ट हिट असता तर प्रशांत देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. इथे तुम्हाला 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवायचे आहेत. खराब चेंडू होता, त्याचा पूर्णपणे समाचार घेताना आला. हो, परत एकदा वेगळी टाकलेला चेंडू अगदी खोलवर पद्धत चेंडूचा गॅप मध्ये खेळून काढलाय. जमीनला गुलगा करत चेंडू जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी, इथे कलेक्शन थोडासा खराब. इथे बघा, जिथं 1 धाव होती तिथं 2 झाले, जिथं 2 धावा होते तिथं 3 झालेत. इथे मला वाटतं सागर यांचं आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परत एकदा जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण या इनिंग मध्ये 2 वेळा इथे खराब क्षेत्ररक्षण केलं आणि ते 2 वेळा इथं 3 धावा पळून पूर्ण करताना पाहायला भेटत फलंदाज. अगदी वाऱ्याच्या वेगाने इथं खेळपट्टीवरती पळताना पाहायला भेटत दोन्ही बॅटर, आणि फिटनेस देखील खूप सुंदर या 2 यंग खेळाडूंचं. परत एकदा बॅटिंग ऑन साईडला फटका खेळताना पाहायला भेटतो. अलंग द कार्पेट चेंडू जातोय, 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. अभिषेक पाटणकर गोलंदाजी सुंदर करतोय. मोठ्या फटक्यापासून थोडंसं लांब ठेवलं फलंदाजाला, पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर इथे सिंगल डबल वरती भर देताना पाहायला भेटतो. मोठं फटकं मारण्याचं देखील आवश्यक नाही जर फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं जर तर पाहिलं गेलं तर. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागलाय, तिथं खेळाडू तैनात आहे. विकेटचा पतंग होतोय, धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. अभिषेक पाटणकर घेतो 4था बळी. या सामन्यामधल्या आपल्या कोट्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आपल्या अकाउंट वरती 4था फलंदाज बाद करताना पाहायला भेटत. षटक संपले ते 4 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 31 धावा. अजून जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला 5 धावा बनवणं गरजेचे आहे. सहा चेंडूमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नाव कळवा. बॉलर्स नेम सलीम, सनी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फुल टॉस, कवसला खेळून काढलाय, फटका सुरू आहे. एक इन्हें मिले छोटीशी दरार, उसमें से जड़ दिए पूरे 4 चौकार. अगदी गॅप मध्ये खेळून काढले. लॉंग ऑफचा खेळाडू डीप मध्ये अवेलेबल होता, एक्स्ट्रा कव्हर्सला देखील खेळाडू अवेलेबल होता, पण 2 खेळाडूंच्या मधात खेळला हा सुरेख गॅप मध्ये फटका. क्लासिक
असं म्हणता येईल का की क्रिकेट कॉपी बुक्स मध्ये हे देखील फटके तुम्हाला शिकवताना पाहायला भेटत. आपले कोच जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त जो कोचिंग करतात असे तसेच इथं फटकेबाजी करताना पाहायला भेटत. हो परत एकदा फ्लायटेड डिलिव्हरी इथं अंपायर कळतात बीमर चेंडू नो बॉल आणि याच नो बॉल बरोबर इथे सामना संपतोय. पहिल्या सामन्यामध्ये इथे विजय होतोय तो वहागाव खेड हा संघ. चला वहागाव संघनायक आणि त्याचबरोबर सासवडचे संघनायक दोघांना विनंती आहे की आपण लगेच दोन्ही कॅप्टन आपण इथं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हेलो, आज के दिन में जो अभी ये मैच हुआ और इसके